दिबा पाटील यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला उपस्थित आदरणीय लोकनेते राज्याचे मंत्री महोदय गणेशजी नाईक साहेब, संदीपजी नाईक साहेब, त्याचप्रमाणे जयवंतजी सुतार, खरं तर नावं घेतली तर इथे प्रत्येकजण हा वेगवेगळ्या संस्थेचा आहे, कुठल्या पक्षाचा नाही आहे. त्यामुळे हा पहिला कार्यक्रम आहे की त्याने जात धर्म पक्ष प्रांताच्या पलीकडे जाऊन खऱ्या अर्थाने ह्या शहरासाठी ज्या व्यक्तिमत्वाने आपलं उभी हयात या ठिकाणी घालवली त्या व्यक्तिमत्वाची जयंती या ठिकाणी साजरी होताना हा जरी छोटेखानी कार्यक्रम वाटत असला तरी ही एक छोट्या प्रकारची थिणगी आहे असं म्हटलं तर हरकत नाही आहे. कारण ह्या नवी मुंबई शहराची जडणघडण माझ्या कुटुंबाने 1966 सालापासून पाहिलेली आहे आणि 1966 पासून आत्तापर्यंत हे शहर टप्प्याटप्प्याने कसं बदललं आणि बदलल्यानंतर कुणाला फायदा आणि कुणाला तोटा झाला याचा हिशोब लावण्यापेक्षा आमच्या नक्की चुका काय झाल्या ह्या जर परिसंवादाच्या माध्यमातून तुम्ही आणि मी जर सोडवण्याचा प्रयत्न केला तर कितीतरी असे मुद्दे आहेत. दशरथजी भगत यांनी शिवाजी चौकामध्ये हा कार्यक्रम घेऊन याला थिणगी जरी या ठिकाणी पेटवलेली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, परंतु आलेल्या प्रत्येक सामाजिक कार्यकर्त्याने ह्या गोष्टीचं भान आणि जाण ठेवणं गरजेचं आहे. याचं कारण असं आहे, दिबा पाटील तुमच्यातनं माझ्यातनं गेलेलं नाही आहे. ज्या शहरासाठी उभी हयात घालवणारा खंदा नेता तुमच्या आणि माझ्या सोबत आहे. नाईक साहेबांचा त्याग हा तुमच्या आणि माझ्या सोबत आहे. आपण शिवकालापासून आतापर्यंत आता त्याग ह्या गोष्टीची भीती वाटायला लागलेली आहे. ज्यांनी ज्यांनी त्याग केला, ज्यांनी तुम्हाला आणि मला जे दिलं ते आम्ही फक्त हपापलेल्या स्वार्थापोटीच फक्त त्या ठिकाणी घेतलं, परंतु आम्ही काहीतरी देणेकरी लागतोय याचा विचार आम्ही कधी केला नाही. पे बॅक टू सोसायटीचा जो मंत्र आहे तुम्ही आणि मी या ठिकाणी विसरलेलो आहे. या शहराने आम्हाला बरंच काही दिलं. घराच्या वळचणीपर्यंतची जागा ज्या सिडकोने ॲक्वायर केली त्याच्यानंतरच्या काळात राहणाऱ्या घरामध्ये आता आम्ही 50-50 करायला लागलेलो आहे. स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर तुमच्या आणि माझ्या पदरामध्ये काय आलेलं आहे तर घराच्या वळचणीपर्यंत सरकारने जागा काढून घेतली आणि ज्या वळचणीच्या आतली आहे ती कुटुंब वाढलं, पण बिल्डिंग वाढवायला माझ्याकडे पैसा नाही आहे, कारण ती बिल्डिंग अनाधिकृत आहे आणि त्या अनाधिकृत बिल्डिंगला बांधायला कुठली बँक पैसे देत नाहीये. मग कुठला तरी सावकार आम्ही या ठिकाणी शोधायचा. याच्यावर पर्याय काढला होता आदरणीय गणेश नाईक साहेबांनी. तो पर्याय होता क्लस्टरचा. काय शब्दाचा बोलतात ना, अपभ्रंश करायचा. आणि त्या क्लस्टर ह्या शब्दाचा एवढा मोठा अपभ्रंश झाला आणि त्या क्लस्टरच्या माध्यमातून कुठेतरी प्लॅन तयार होणार होता. त्या गावाला नवीन ओळख मिळणार होती. त्या संपूर्ण गावाची राख रांगोळी झालं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. नाईक साहेब, या ठिकाणी आपण आमच्या शेजारची गोठोली, घनसोली, कोपर ही गावं पाहिली तर गावात जायला भीती वाटते. आणि त्या गावामध्ये पहिले 5 माळे होते, आता 8-8 माळे या ठिकाणी ठोकायला लागलेले आहेत. तुम्ही म्हणताय तसं बरोबर आहे. अपघात झाला तर कळणार नाही, तो भूमिपुत्र कुठल्या भूमीमध्ये दाबला जाईल. ज्या भूमिपुत्रांसाठी या ठिकाणी दिबा पाटलांनी एवढं मोठं आंदोलन केलं, 12.5%, ते 12.5% कागदावरच तुम्ही विकताय. कागदावर विकतोय भूमिपुत्र. काही वेळ आलेली आहे, कारण आम्ही हे आंदोलन वाचत नाही, कारण आम्ही ह्या आंदोलनाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहत नाही, पक्षीय दृष्टिकोनातून पाहतो.
आणि म्हणून तुम्हाला सांगतो की मित्रांनो, आज ही वेळ नाही. खरं तर खूप बोलावं, हे छोटी गोष्ट नाही. मी एक दोन फक्त मुद्दे सांगितले की दिबा पाटलांनी तुम्हाला आणि मला जे दिलं ते आम्हाला टिकवता आलं नाही. आमची झोळी फाटलेली आहे. जे देव पाहत होते ते आदरणीय गणेशजी नाईक साहेब, ते आम्हाला घेता आलं नाही. कारण आम्ही कम नशिबी आहोत. आम्हाला या ठिकाणी भ्रमाच्या भोपळ्यामध्ये राहण्याची सवय आहे. आणि त्या भ्रमाच्या भोपळा, आता भ्रमाचा भोपळा खरा फुटलेला आहे, पण फुटल्यानंतरही दादा या लोकांना न्याय देता येऊ शकतो. अजूनही वेळ गेलेली नाहीये. आणि खरं तर ह्या नव्या मुंबईची जी ओळख आहे, ही स्मार्ट सिटी, हे प्लॅन सिटी, या प्लॅन सिटीमध्ये असलेली 29 गावं आणि त्या गावातले कष्टकरी कामगार, मिठागरावर कामगार करणारे, ज्यांना भूमिहीन शेतमजूर, यांच्यासाठी देखील दादांनी त्या ठिकाणी भूखंड देऊ केले होते. त्याच्यासाठी खूप मोठा पाठपुरावा केला. पण दादा काही त्या जे भूमिहीन शेतमजुरांचे भूखंड कागदावर विकले गेले. आणि हे कागदावर विकणारे जे आहेत ना, यांचे कागद थोडेफार थांबले पाहिजेत. हे जर थांबवलं तर खऱ्या अर्थाने आम्ही आणि तुम्ही हे कष्टकरी एक आंदोलन करते दिबा पाटलांची जयंती करतो असा त्याचा अर्थ होईल. जास्त न बोलता मी या ठिकाणी दिबा पाटील, कारण मी तुम्हाला सांगतोय, आम्ही 1966 सालापासून आजपर्यंत नाईक परिवाराशी आमचा संबंध, आम्ही थोडे मोठे झालो आणि मोठं झाल्यानंतर या ठिकाणी दादांच्या बरोबर काम करताना, दादा एका बाजूला शिवसेनेमध्ये, आम्ही भारतीय दलित पॅंथरमध्ये, आम्हाला कधीच त्या ठिकाणी दादांनी असा दुजाभाव दाखवला नाही. कारण हे एक शहर आहे की त्या शहरामध्ये कुठल्याही जातीचा धर्माचा द्वेष केला नाही, प्रत्येकाला स्वीकारलं. परंतु स्वीकारताना आता दादा त्याच्या पलीकडे गेलेला आहे. स्वीकारताना मात्र आता आपल्याला कवेत घेण्याची जी सवय ती थोडी, म्हणजे त्याला संकुचित म्हणत नाही मी, पण आता मात्र फिल्टर केलं पाहिजे. कारण भस्मासूर आता आपल्या कवेत घ्यायला लागलेला आहे आणि तो आपला कधीतरी असो. मी जास्त न बोलता या ठिकाणी दिबा पाटलांच्या जयंतीनिमित्त एकच म्हणेल की मित्रांनो, इतिहास तेच निर्माण करतात जे इतिहास वाचतात. तुम्हाला आणि मला दिबांचा इतिहास ह्या फोटोतनं, त्या फोटोच्या, प्रत्येक फोटोच्या पाठीमागे एक पुस्तक निर्माण होईल. अशा प्रकारची चळवळ दिबांनी जशी केली तशी ह्या ठिकाणी आदरणीय नाईक साहेबांनी केलेले खूप खंदा असा लीडर तुमच्या आणि माझ्यामध्ये आहे. त्यांच्या सोबतीने आपण राहिलेली पुढची कामं सकारात्मक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून पूर्ण करूया.